परमेश्वर म्हटलं की पुष्कळ लोक म्हणतात तो आहे, काही म्हणतात तो नाही. आहे म्हणतात त्यांना आपण आस्तिक म्हणतो, नाही म्हणतात त्यांना आपण नास्तिक म्हणतो. पण हे जे आस्तिक आणि नास्तिक हे दोन्ही प्रकारचे जे लोक आहेत ते खरे आस्तिक नसतात आणि खरे नास्तिक नसतात. पण ते स्वतःला समजतात आपण आस्तिक आहोत आणि ते स्वतःला समजतात आपण नास्तिक आहोत. पण खरोखरीचे तसे ते नसतात. कारण परमेश्वर ही जी संकल्पना आहे ती सहजासहजी समजण्यासारखी नाही आणि ती न समजता तो आहे किंवा नाही असं म्हणणं हे योग्य नाही. म्हणून हा विषय मी या ठिकाणी जो घेतलेला आहे तो एवढ्यासाठी की परमेश्वर ही संकल्पना काय आहे, ट्रू कन्सेप्ट ऑफ गॉड काय आहे ते सांगण्यासाठी मी 2 दिवस घेणार आहे. परमेश्वर ही जी संकल्पना जी आहे त्याबद्दल खूप खूप सांगायला पाहिजे, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तेवढा तो वेळ आपल्याकडे नाही. म्हणून थोडक्यात सांगत असताना जरा ऐकताना एकाग्र चित्ताने ऐकावं, कारण हा विषय एकाग्र चित्ताने ऐकल्याशिवाय समजणार नाही. परमेश्वर म्हटल्यानंतर त्याचे 2 प्रकार आहेत, एक निर्गुण निराकार आणि दुसरं सगुण साकार. हा जो परमेश्वर निर्गुण निराकार आहे तो कसा आहे ते आपण प्रथम बघितलं पाहिजे. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर त्याची मी व्याख्या करतो, ती जीवनविद्येने केलेली आहे हे आपण लक्षात ठेवा, पण इंग्लिशमध्ये. मग मराठीत मी नंतर सांगतो किंवा अगोदर मराठीत सांगतो आणि मग इंग्लिशमध्ये सांगतो. मराठी सांगतो असं, दिव्य जाणीव, दिव्य नेणीव म्हणजे दिव्य प्रतिभाज्ञान, दिव्य आनंद यानी युक्त अशी दिव्य चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर. कळलं आहे असं मला वाटतं. पुन्हा सांगतो, दिव्य जाणीव, दिव्य नेणीव म्हणजे दिव्य प्रतिभाज्ञान, दिव्य आनंद यानी युक्त अशी जी दिव्य चैतन्य शक्ती त्याला परमेश्वर असं म्हणतात. हा परमेश्वर इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर डिवाइन पॉवर एंडाउड विथ डिवाइन कॉन्शियसनेस, डिवाइन इंट्युशन अँड ब्लिस इज गॉड. मी दोन्ही प्रकारे मी सांगितलं. हा निर्गुण परमेश्वर लक्षात घ्या. सगुण परमेश्वर मी अजून सांगितलेला नाही, तुम्ही नंतर सांगेन. पण हा जो निर्गुण परमेश्वर आहे आणि निराकार तो फार महत्त्वाचा आहे. कारण सगुण साकार परमेश्वर त्याचा उगम तिथे आहे. म्हणून निर्गुण निराकार परमेश्वर हा महत्त्वाचा आहे, आपण लक्षात ठेवायचं. आता हा जो परमेश्वर आहे तो कसा आहे, निर्गुण निराकार परमेश्वर कसा आहे त्याचं वर्णन जर आपण करायचं ठरवलं तर तो अवर्णनीय आहे असं म्हणता येईल. तो अनादी आहे म्हणजे त्याला आदी नाही. तो अनंत आहे त्याला अंत नाही. तो इन्फिनिट आहे म्हणजे त्याला पार नाही. असीम असं त्याचं वर्णन आहे. त्याची निर्मिती इन्फिनिट, त्याचं नॉलेज ज्ञान इन्फिनिट, त्याचा आनंद इन्फिनिट, त्याची शक्ती इन्फिनिट,
त्याचं सगळंच इन्फिनिट आहे. गॉड इज इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. असा हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर डोळ्याला कधीही दिसत नाही. आपल्या हे जे डोळे आहेत त्याला परमेश्वर कधीही दिसत नाही. आतापर्यंत कोणाला दिसलेला नाही, याच्या पुढे कोणाला दिसणार नाही. मग तुम्हाला जर कोणी सांगितलं मी परमेश्वर पाहिला, मी देव पाहिला, तर एक तर त्याचं डोकं फिरलेलं आहे, किंवा तो लवाड आहे, किंवा तो पूर्ण अज्ञानी आहे, असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. जर कोणी तुम्हाला सांगितलं मी हवा पाहिली, तर तुम्ही काय त्याला म्हणणार? काय मूर्खासारखा बोलतो, हवा कधी कोणाला डोळ्याला दिसलाय? मी गुरुत्वाकर्षण शक्ती पाहिली असं जर कोणी सांगितलं, तुम्ही म्हणा मूर्ख माणूस आहे, याला कशी दिसणार गुरुत्वाकर्षण शक्ती? ते जाऊ द्या, ही वीज आहे ना, त्या विजेचा आता आपण सगळे अनुभव घेतोय. माझा बोलण्याचा आवाज मोठा होतोय, इथे ट्यूब आहे, प्रकाश पडतोय, तिकडे व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे आवाज टेप होतो आहे, ध्वनी आणि दृश्य टेप होत आहे. किंबहुना ही सगळी मुंबई आणि उपनगरं ही त्या इलेक्ट्रिसिटीवर चाललेली आहे. पण ती इलेक्ट्रिसिटी आतापर्यंत कोणीही पाहिलेली नाही, कोणी पाहिलेली नाही आतापर्यंत. याच्यापुढे कोणी पाहू शकणार नाही, कारण ती पाण्याची वस्तूच नाही. इलेक्ट्रिसिटी ही पाण्याची वस्तूच नाही, आणि म्हणून इलेक्ट्रिसिटी तुम्हाला दिसणार नाही, पण इलेक्ट्रिसिटीचा प्रभाव दिसेल. आणि हा प्रभाव एका अंगाने, आणि दुसरा त्याचा प्रताप म्हणजे ताप, हा दुसऱ्या अंगाने. इलेक्ट्रिसिटीला मूर्खासारखे तुम्ही जर हाताळाल तर तुम्हाला शॉक बसेल, एखाद्या वेळेला आग लागेल, एखाद्या मृत्यू पण येईल. पण त्याचा जर चांगल्या रीतीने त्याला जर तुम्ही हाताळलं शहाणपणाने, तर ती इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सर्व काही देऊन राहिलेली आहे, देऊ शकते आणि भविष्यात देईल. आज लोड शेडिंग म्हटल्यानंतर मुंबई बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्या पोटात गोळा येतो. त्या मानाने मुंबईचे लोक फार सुखी आहेत. ही जे लोड शेडिंगचा हा जो प्रकार आहे, कारण आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा शॉर्टेज आहे. सांगायचा मुद्दा असा की इलेक्ट्रिसिटी इतकी महत्त्वाची आहे, पण तरीसुद्धा आपल्याला ती पाहता येत नाही, पाहू शकणार नाही. जिकडे इलेक्ट्रिसिटी पाहू शकत नाही तिकडे परमेश्वराबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे? म्हणजे याला गल्लीत कोणी विचारत नाही, तो दिल्लीतल्या जर गोष्टी करायला लागला तर काय उपयोग आहे? तसं हे आहे. हे मी काय सांगतो आहे की हा जो परमेश्वर ज्याला असं आपण म्हणतो, हा परमेश्वर दिसण्याची वस्तू नाही, आतापर्यंत कोणाला दिसलेला नाही, याच्यापुढे दिसणार नाही. असं असूनसुद्धा या परमेश्वराचा आपल्याला प्रताप आणि प्रभाव दोन्ही आपल्याला अनुभवायला येतो. प्रताप भूकंप होतो जेव्हा भूकंप होतो तो प्रताप म्हणजे ताप. पूर येतो, अवर्षण होतं, अशा ज्या नाना तऱ्हेच्या आसमानी संकट येतात तेव्हा तो परमेश्वराचा प्रताप असतो. याच्या उलट सूर्य, चंद्र, समुद्र, नद्या, डोंगर, पर्वत
झाडं वृक्ष हे सगळं जे आहे, हे सगळं जे आहे तो त्याचा प्रभाव आहे, तो त्याचा प्रभाव आहे. त्याचप्रमाणे सगळे प्राणी मात्र निर्माण झालेले आहेत, तो सुद्धा त्या परमेश्वराचा प्रभाव आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. असा हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर व्यक्ती नाही, मूर्ती नाही आणि नुसती शक्ती पण नाही. हे पहिलं आपण लक्षात ठेवायचं. परमेश्वर मूर्ती नाही, व्यक्ती नाही, शक्ती नाही. मग परमेश्वर म्हणजे काय ते मी मगाशी सांगितलं, त्याचं निर्गुण स्वरूप सांगितलं. परमेश्वराचं निर्गुण सांगितलं की परमेश्वर हा असा आहे, त्याच्या ठिकाणी दिव्य जाणीव आहे, दिव्य नेणीव म्हणजे दिव्य प्रतिभा ज्ञान आहे, आणि दिव्य आनंद आहे, आणि दिव्य शक्ती आहे. हे सगळं त्याच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. म्हणून त्याला आपण सच्चिदानंद स्वरूप असं आपण बोलतो आणि सांगतो. हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्यामध्ये सत, चित आणि आनंद असे 3 भाग आहेत. सत म्हणजे सत्ता आणि शक्ती, चित म्हणजे ज्याला आपण जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस, आणि नेणीव म्हणजे इंट्युशन. म्हणून डिवाइन कॉन्शियसनेस आणि डिवाइन इंट्युशन म्हणजे जाणीव आणि नेणीव, ह्या 2 गोष्टी चित्तमध्ये येतात. आणि आनंद ज्याला म्हणतात, तो आनंद म्हणजे सुख आणि शांती. ह्या 3 गोष्टी त्या परमेश्वराच्या ठिकाणी ज्या आहेत त्या दिव्य स्वरूपात आहे, म्हणजे डिवाइन दिव्य स्वरूपात आहे. असं हे जे परमेश्वराचं जे दिव्य स्वरूप आहे, ते दिव्य स्वरूप कोणालाही आकळता येणार नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे तो इतका इन्फिनिट आहे की त्याला पार नाही, त्याला अंत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्याकडून निर्माण झाली, त्या सर्वांमध्ये पुन्हा तो वास करतो, आणि पुन्हा जो उरतो ना तो सुद्धा इन्फिनिट, तो सुद्धा इन्फिनिट. असा हा जो परमेश्वर जो आहे, हा परमेश्वर डोळ्याला दिसत नाही, कुठल्याही ज्ञानेंद्रियाला आकळता येत नाही. मग या परमेश्वराला आकळायचं कसं असा प्रश्न येतो. त्याच्यासाठी संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनाप्रमाणे हा परमेश्वर जरी अपरंपार असला, इन्फिनिट असला, तरीसुद्धा तो आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या अगदी जवळ आहे, आपल्या अगदी समोर आहे. तो आपल्या पाठीमागे आहे, तो उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला आहे, तो सर्व ठिकाणी आहे. म्हणजे त्याला जर आपल्याला अनुभवायचं असेल तर अनुभवण्यासाठी तुम्हाला कुठेही जायला नको. जिथे आहात तिथेच तुम्हाला त्याला अनुभवता येणं शक्य आहे. मग तुम्ही म्हणाल आम्हाला का अनुभवता येत नाही? त्याचं कारण एकच आहे की तुम्हाला त्याला अनुभवण्याची इच्छाच नाही. तुम्हाला देव नकोच आहे. आश्चर्य वाटलं ना? तुम्हाला देव खरोखर नकोच आहे. संबंध दिवसामध्ये तुम्हाला देवाची खरी आठवण होते का? खरं सांगा. फॉर्मॅलिटी म्हणून आपण जसा सलाम करतो कोणाला तरी किंवा विश करतो, तसं फॉर्मॅलिटी म्हणून सकाळी आपण देवाला नमस्कार करतो, हार घालतो, फुलं वाहतो. फॉर्मॅलिटी, कळलं की नाही?
मग त्याला तुम्ही जे विसरता ते दुसऱ्या दिवशी पुन्हा हार घालायला. म्हणजे त्या 24 तासामध्ये तुम्हाला देवाबद्दल स्मरण कधी होतच नाही. मग तुम्हाला स्मरण कशाचं असतं? तुम्हाला स्मरण असतं ना ते फक्त हवं आणि नको काय त्याचं असतं. तुम्हाला जे हवं असतं आणि तुम्हाला जे नको असतं त्याचं स्मरण तुमच्या ठिकाणी सतत असतं. सतत म्हणजे 24 तास, आधी झोपेत पण. म्हणून तुम्हाला देव नको आहे आणि म्हणून तुम्हाला देव दिसत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर सांगितलं आहे, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. तो म्हणतो मी गुंतलो होतो अर्जुन गुणे, अर्जुनपण याच्यामध्ये मी गुंतलो होतो आणि म्हणून मला तू जवळ असून सुद्धा मिळाला नाही, दिसला नाही, तुझी ओळख मला झाली नाही. जवळ असून सुद्धा मी तुला माझा आतेभाऊ समजत होतो. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला आतेभाऊ समजत होता आणि तो होता, हा माझा भाऊ आहे. कळलं की नाही? काय मोठं त्याच्यामध्ये असं अर्जुनाला वाटत होतं. म्हणून अर्जुन गुंतला होता अर्जुनपणामध्ये, हवं नको याच्यामध्ये गुंतला होता आणि त्यामुळे त्याला परमेश्वर जवळ असून सुद्धा त्याची ओळख त्याला पटली नाही. मग ती ओळख पटवून देण्यासाठी सद्गुरू लागले. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन सांगतो आहे, मी लढाई करणार नाही, लढाई करण्याची माझी इच्छा नाही, लढाई केली तर माणसं मरतील, माझे गुरुजन समोर आहे त्यांना मी कसं मारू, माझे आप्त समोर आहे त्यांना मी कसं मारू, माझे चुलत भाऊ समोर आहे त्यांना कसं मारू, अमुक तमुक तमुक. भगवान श्रीकृष्ण नुसते ऐकत होते, एक शब्द बोलत नव्हते. त्याला काय बोलायचं आहे ते तू बोल. अर्जुन हुशार होता, त्याने विचार केला, अरे हा काहीच बोलत नाही, मी आपला बडबडतोय. म्हणजे अर्जुन चपापला आणि कृष्णाला म्हणाला, कृष्णा अरे तू काहीच बोलत नाहीस, मी तुला खरं सांगू का, तू बोलावं अशी माझी इच्छा आहे आणि मी तुला आता शरण आलेलो आहे सद्गुरू म्हणून. म्हणून तिकडे वाक्य आहे, शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे आणि तुला मी नमस्कार करतो, तू मला आता काहीतरी सांग. मग भगवान वाच, तोपर्यंत भगवान वाच नाही. हे मी काय सांगतो आहे की सद्गुरू मिळाल्याशिवाय अर्जुनाला देव जवळ असून दिसला नाही. तसं तुमचं आमचं सर्वांचं झालेलं आहे. जवळी असून आम्हा दुरावला, घात मोठा केला अज्ञानाने, तुका म्हणे ऊर्ध्वदृष्टी पाहे, तुझा देव आहे तुझं भाषी. आपला देव आपल्या जवळच आहे. किती जवळ आहे की बायको पण लांब आहे, इतका देव जवळ आहे, इतका देव जवळ आहे. पण जवळ असून सुद्धा तो आम्हाला दिसत नाही, मिळत नाही. का? त्याचं कारण एकच आहे की तो जवळ आहे म्हणून दिसत नाही. जवळ आहे म्हणून आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही, म्हणजे आपण त्याला पाहत नाही. बघा, आपले दोष आपल्याला दिसतात, आपले दोष आपल्याला दिसत नाही. कारण का? ते आपल्या जवळ आहेत. जवळ आहे ते दिसत नाही. मग लांबचे, हां तो ना एक नंबरचा चिकू आहे, म्हणजे हा कर्णाचा अवतार. तो ना असा आहे, तो ना तसा आहे, ती अशी ती तशी. हे सगळे दोष त्याला भरभर दिसतात, कारण लांब आहे. लांबचं चटकन दिसतं, जवळचं दिसत नाही. आणि पाठीमागे असेल तर मुळीच दिसत नाही.
जर पाठीमागे असेल ना तर मुळीच दिसत नाही. अहो जिकडे आपल्याला आपली पाठ दिसत नाही ते देव कसा दिसणार. म्हणून देव पाण्याच्या फंदात पडू नका. तुम्हाला जर कोणी सांगितलं मी तुला देव दाखवतो, तो लबाड आहे म्हणून समजा. मग देवाचा अनुभव घ्यायचा असतो, प्रचिती घ्यायची असते. सगळ्याच्या सगळा देव तुम्हाला कधीच मिळणार नाही, ते मगाशीच मी सांगितलं. पण तो आपल्या जो जवळ आहे ना त्याची प्रचिती आपल्याला घेता येते. हेच आता महत्त्वाचं लक्षण आहे की तो आपल्या जवळ आहे. जे जवळ आहे त्याचा आपण सहज स्पर्श करू शकतो. त्याला आपण स्पर्श म्हणजे हाताने नव्हे, आपण त्याला ज्ञानचक्षुने पाहू शकतो, ज्ञानचक्षुने त्याला आपण अनुभवू शकतो. म्हणून हे जे ज्ञानचक्षु जे आहे ना ते उघडले पाहिजेत. डोळ्याचा डोळा कोण म्हणतं? नामदेव महाराज. डोळ्याचा डोळा उघडीला जेणे, लेविले लेणे आनंदाचे, असं म्हटलं नामदेव महाराजांनी. की हा डोळ्याचा डोळा उघडला कोणी त्यांच्या गुरुने आणि आनंदाचं लेणं चढवलं, असं नामदेव महाराज म्हणतात. म्हणून हा डोळ्याचा डोळा उघडलं जाणं म्हणजे परमार्थ सिद्ध झाला. आता आपला डोळ्याचा डोळा बंद आहे, बंद आहे, आणि तो उघडण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, असं म्हणतात. सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर किती जवळ आहे आणि किती समोर आहे ह्याचं वर्णन ज्ञानेश्वरी चांगलं केलं आहे. अरे अर्जुना, मी तो कैसा मुखाप्रती भानू जैसा, पर्या प्राण्यांचे दैव कैसे ते मज नोळखती. बघा, नोळखती असा शब्द घातला आहे, ते मला ओळखत नाही असं म्हटलं आहे. मगाशी मी सांगितलं देव जवळ असून अर्जुन ओळखत नव्हता. तसं आपल्या समोर असून आपण त्याला ओळखत नाही, अशी आज आपली अवस्था आहे. मी माझंच उदाहरण सांगतो. एकदा अशी गंमत झाली की 1900 सांगतो तुम्हाला, ते पण 54-55ची गोष्ट. 54च्या सुमाराला दादरमध्ये मी प्रवचन करत होतो आणि त्या प्रवचनाला सेनापती बापट येत होते आणि ते माझ्या समोर बसायचे, असे समोर बसायचे आणि प्रवचन ऐकायचे. मला माहितीच नाही हे समोर सेनापती बापट बसलं आहे. मग एक दिवस मी ऑफिसला जात असताना माझा एक मित्र मला म्हणाला, अहो तुमच्या प्रवचनाला मोठे लोक येतात. मी म्हटलं कोण मोठे लोक? अहो सेनापती बापट तुमच्या प्रवचनाला येतात. काय म्हणतोस काय? मग ते कसे आहेत मला सांग बघू. मग त्यांनी वर्णन केलं, कारण मला ओळखायचं होतं ना. ते म्हणाले त्यांचा एक कोट आहे हिरवट पांढरट रंगाचा, टोपी गांधी टोपी आहे, थोडी शेंडी अशी बाहेर आलेली असते, कळलं की नाही. नंतर धोतर घालतात ते आणि शर्ट, अशा तऱ्हेचं जातात ड्रेस, आणि ते तुमच्यासमोर बसलं. मी जेव्हा गेलो व्यासपीठावर बसलो, पहिलं बघितलं त्यांनी मला वर्णन केलं होतं, पहिलं बघितलं तो कोटबीट बघितलं, हेच म्हटलं. म्हणजे मला तेव्हा कळलं की हे सेनापती बापट समोर असून, तोपर्यंत मला माहितीच नाही, माहितीच नाही. मग प्रवचन झाल्यानंतर पहिला मी उठलो आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला. मग त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं, त्यांना मी माझ्या घरी बोलवलं, असं ते पुढे झालं. पण सांगायचा मुद्दा, समोर असून मला ते माहीत नव्हतं, कारण ओळख झाली नाही. तसा देव आपल्या समोर आहे आत्ता, या क्षणाला, तरी आपण ओळखत नाही. म्हणून प्राण्यांचे दैव कैसे ते मज
नोळकथी असं त्यांनी म्हटलं आहे. हे मी काय सांगतो आहे की ज्याला आपण परमेश्वर असं म्हणतो, हा परमेश्वर सगुण आहे, साकार आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, व्यक्त आहे, अदृश्य आहे, दृश्य आहे. असा हा जो परमेश्वर जो आहे तो सगुण निर्गुण दोन्ही असल्यामुळे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे, अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग पुढे त्यांचा अभंग सुंदर आहे. तर सांगायचा मुद्दा असा की परमेश्वर हा विषय अत्यंत गोड आहे, अत्यंत सुंदर आहे. आणि परमेश्वर तुम्हाला विषय समजला ना की तुम्ही परमेश्वरावर प्रेम कराल. तुम्हाला परमेश्वराची भीती वाटणार नाही. आज लोकांना परमेश्वराची भीती वाटते. खरं सांगा, आज परमेश्वराची भीती वाटते. उपास मोडला देव पाप करील, म्हणजे देव टपून बसलेला आहे की याचा उपास मोडतो कधी आणि याला शिक्षा करतो कधी. देवाला काय पडलं आहे, तू 1 वेळा जेव, 2 वेळा जेव, नाही तर 4 वेळा जेव, तुला पचेल तेवढं जेव. म्हणून जेवणाने अगोदरच पचनशक्ती तुला दिलेली आहे, बुद्धी दिलेली आहे. पचनशक्ती किती आहे ते बघ आणि जेव. नाही नाही म्हणजे तो ना, तो 10 चपात्या खातो, मग मी पण 10 चपात्या, मरशील. तो 10 चपात्या खातो कारण तो मेहनत करतो आणि तू टेबलावर बसून काम करतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की दुसरे कोण काय करतात ना त्याच्यावर काही आपलं अवलंबून नसावं. त्यात हा परमेश्वर जो आहे, हा परमेश्वर अत्यंत गोड आहे. एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवी सुरवाड जाण जाती. हा जो परमेश्वर आहे ना हा प्रेमच स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. गोड आहे. गोड हा जो शब्द आहे ना, आवड, गोड असा शब्द आहे. हा गोड शब्द जो आहे ना ते पश्चिम महाराष्ट्रातले लोक, देशावरचे लोक कसे म्हणतात, ग्वाड म्हणतात ना. ग्वाड म्हणजे गॉड, गॉड म्हणजे गॉड, ते बरोबर बोलतात. आम्ही गोड म्हणतो म्हणजे गॉडच. तर हा जो परमेश्वर आहे ना गोड आहे, हा गोड आहे. तुम्ही म्हणा कशावरून हो, कशावरून म्हणजे काय, त्याच्यासाठी तर तुमचं सगळं चाललेलं आहे ना. परमेश्वराला तुम्ही काय म्हणता, मला परमेश्वर पाहिजे. कशासाठी पाहिजे? परमेश्वर तुम्हाला खरोखर पाहिजे त्याचं कारण वेगळंच आहे. तो गोड आहे, आनंद स्वरूप आहे, आनंदाचा सागर आहे. आणि म्हणून हा जो आनंद आहे तो आनंद गोड असल्यामुळे आपल्याला स्वभावतः त्या गोडीची गोडी लागलेली असते. कारण तेच आपलं स्वरूप असतं म्हणून, कारण तेच आपलं स्वरूप असतं म्हणून. म्हणून मी मगाशी सांगितलं की ज्याला आपण परमेश्वर असं आपण म्हणतो तो आपल्या अगदी जवळ आहे, अंश रूपाने म्हणजे ईश्वर रूपाने. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. किती सुंदर सांगितलं बघा. म्हणजे किती वर्षापूर्वी सांगितलं, 4000 वर्षापूर्वी भगवान कृष्णाने सांगितलं काय की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. आता जो हृदयामध्ये आहे त्याला शोधण्यासाठी तुम्ही कुठे जाता? संबंध हिंदुस्थानभर फिरत असतात, कुठे इकडे, कुठे तिकडे, कुठे तिकडे.
सगळीकडे फिरत असता. आता मला सांगा, जो तुमच्या जवळ आहे त्याला तुम्ही जवळ शोधायचं का इकडे तिकडे शोधायचं? बरं, इकडे तिकडे शोधून तुम्हाला कसा मिळणार जो तुमच्या जवळ आहे तो? म्हणून ह्याच्यासाठी तुमच्या जो जवळ आहे ना त्याला पकडा ना, ते सोपं आहे. म्हणून ईश्वर आपल्या हृदयामध्ये आहे हा शोध इतका मोठा आहे की ह्याच्यापेक्षा मोठा शोध अजूनपर्यंत लागलेला नाही, असं आमचं ठाम सिद्धांत आहे. म्हणून 4000 वर्षापूर्वी आम्हाला जे सांगितलं ईश्वर हृदयामध्ये आहे हा मोठा शोध आहे. इतकंच नाही तर तो तू आहेस हे आणि सांगितलं. काय सुंदर सांगितलं बघा. मी नुसतं सांगितलं नाही, ईश्वर तुझ्या हृदयामध्ये आहे तर सांगितलंच, पण तो तू आहेस हे मी सांगितलं, हेही त्यांनीच सांगितलं. आणि तुझा मित्र आणि तुझा शत्रू तूच आहे हेही त्यांनीच सांगितलं. आत्मैव यात्मनोर बंधू आत्मैव रिपुरात्मना. म्हणजे बघा, सगळं आपल्याला सांगून झालेलं आहे, पण आपण तिकडे लक्षच देत नाही. अहो, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगितलं की भगवंत सांगितलं ना, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. असं सांगितलं की सर्व धर्मांचा त्याग करून तू मला शरण ये. लोकांना धर्म या शब्दाचाच अर्थ कळत नाही. अहो, त्यावेळेला धर्म होते कुठे? 4000 वर्षापूर्वी धर्म होतेच कुठे? म्हणून कुठलाच धर्म नव्हता त्यावेळेला. हिंदू धर्म नव्हता, मुस्लिम नव्हता, ख्रिश्चन नव्हता, पारशी नव्हता, ज्यू नव्हता, कोणताच धर्म नव्हता. जो होता ना त्याला आपण आता म्हणतो सनातन धर्म किंवा वैदिक धर्म. चा सांगायचा मुद्दा, त्याला कुठला धर्मच नव्हता. मग भगवान का म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य? त्याचा अर्थ असा, धर्म म्हणजे मार्ग, देवाच्या प्राप्तीचे सर्व मार्ग जे आहेत, देवाला प्रसन्न करून घेण्याचे जे मार्ग आहेत त्या सर्वाचा तू त्याग कर आणि मला शरण ये. हा त्यात भगवद्गीतेमध्ये सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा अर्थ सांगितला, म्हणजे भावार्थ सांगितला. काय सांगितला? पै आपुलेनी भेदे विण जाणीचे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मज येणे गा. किती छान सांगितलं बघा. म्हणजे भगवंताने सांगितलं ना मला शरण ये, पण शरण याचा अर्थ काय लोटांगण घाल नव्हे. शरण याचा अर्थ असा, आपुलेनी भेदे विण, तू आणि मी हा जो भेद आहे तो तू टाकून दे. आपुलेनी भेदे विण जाणीजे जे माझे एकपण, तू आणि मी एकच आहे हे एकपण तू जेव्हा जाणशील तेव्हा तू मला शरण आलेला असशील.